चला रोहित जयस्वाल समोर गौतम पाटील एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू अभिवादन केले. सदानंद दादा पाटील स्टँडला चेंडू अभिवादन करून दिलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमान डीजे. आता रोहित जयस्वाल आतापर्यंत विचार केला नाही. प्रत्येक मॅचची सुरुवात चौकारांनीच केले. जिकडे मागची मॅच सोडली होती गुड फिनिशिंग चौकारांनी दाखवली. तिकडेच पुन्हा एकदा स्टार्ट. पुन्हा एकदा स्वतःच्या डगआउट मध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. थँक्यू थँक्यू. आदरणीय सदानंद पाटील यांचे सुद्धा आभार असतील. त्यांच्या स्टँडच्या दिशेने एक चौकार मारला तर रोहित जयस्वालसाठी 100 रुपयाचा पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा झालेले. मनापासून आभार असतील सर तुमचे सुद्धा. चला तो घाई करायची आहे. फायनलचा सामना रंगतदार सामना सुद्धा आपल्याला बघायचा आहे. फायनलच्या आधी काय मॅच दिसली. वरद विनायक ओम साहेब मनवेल पडा एक चांगली खेळी. खूपच चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि त्यानंतर शेवटी वरद विनायक संघ विजेता संघ ठरला. पुन्हा एकदा सदानंद पाटील स्टँडच्या बाजूने चेंडू भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू. घणाघाती चौकार लगातार 3 चेंडू मध्ये 3 चौकार म्हणजे 3 चेंडू आणि 12 धावा. रोहित जयस्वाल एक वादळ आहे मित्रांनो. नेमा बॉयज गुड लक. नक्की लक घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरतो. आता दिशा सर्व दिशा त्यांनी बघून घेतल्यात की कोणत्या दिशेला एक गुड फिनिशिंग शॉट दिसेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रोहित जयस्वाल गडी बाद होताना दिसतोय. एक मोठा हादरा. बॅक टू द पवेलियन रोहित जयस्वाल. थँक्यू. बघा मॅच बघण्याची सर्वात मस्त पोझिशन बोलू शकता सदानंद दादा पाटील स्टँड. एक मॅच ॲज इट इज पूर्ण क्लास दिसे. त्या स्टँडमध्ये आपण बघू शकता आदरणीय अमर वावर पाटील त्यांच्या सहकार्याने मिलिंद पाटील हे सुद्धा स्टँडच्या दिशेने आहेत. अमर पाटील आणि मिलिंद पाटील जोडी. त्यांच्या बाजूला सहकारी सदानंद पाटील. तिन्ही महान व्यक्तिमत्व या गावातील. एका स्टँड मध्ये म्हणजे एक पेप्सी VIP बॉक्स जसा IPL मध्ये असतो ना तसा कुठेतरी ऑक्सिलेवन डोंगरपाडा चषकचा एक सदानंद पाटील स्टँड आपण बघू शकतो. त्या दिशेने जितकेही चौकार आले तिथे पारितोषिक आलेले. रोहित जयस्वाल यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा झालेला आहे. चला नवीन बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये एक मोठा हादरा. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. हिमांशू चेंडू होते. जलद 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 नारिंगीतून निघाले डायरेक्ट डोंगरपाडा येऊन थांबले. 5 चेंडू आणि 13 धावा. 13 मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. राहुल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न. थडम्यांच्या दिशेने हलक्यात आणि कट केला. एकेरी धावेने धाव फलकात भर. 5 चेंडू. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 1 for 14 रन ऑन बोर्ड. 14 घेऊया ब्रेक. ऐकूया संगीत. देखा है मैंने तुम्हें फिर से पलट के. हाँ तुम में है बात कोई औरों से हटके. थँक्यू. आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते वरद विनायकच्या अलेक्सला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन गौरवण्यात येते. राहुल फुलटॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण. हिमांशू स्वतःला सांभाळायचंय.
आमच्या पेप्सी VIP बॉक्स कडे धूळ नका उडू प्लीज. स्वतःला सांभाळायचं आहे. हिमांशू फिट आहेत. येस. बघा आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्याच हस्ते ते मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट अलेक्सला घालण्यात येते. हे सुंदर क्षण युट्यूबच्या कॅमेऱ्यावरती स्क्रीनवरती आपण पाहू शकता. आणि आपले धीरेंद्र पाटील बेस्ट विकेट कीपर ऑफ द डोंगरपाडा. हॅलो. चला सामन्याच्या दिशेने विचार केला तर धावफलकावरती धावा थांबलेल्या आहेत 15 वरती. रचनात्मक चेंडू इंटू द गॅप बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुमार चेंडू वर येताना कमॉन डीजे. हाँ तुम में है बात कोई औरों से हटके. थँक्यू. अनिकेतच्या बॅट मधून एक घनागती चौकार. धावसंख्या 19. 19 रन ऑन बोर्ड. 19 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण धावचीची संधी. रोहित एक चांगला 4 चेंडू आणि 20 धावा. पंचांचा रिव्ह्यू आहे की विकेटी टीम रिव्ह्यू आहे स्टेप साठी. हॅलो. चला सामन्याच्या दिशेने वळूया. सामन्याचा विचार केला 4 चेंडू 20. 20 रन ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. धावफलकावरती धावा 20. चला राहुलला आता कुठेतरी संघाची जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या पॉलिसीमध्ये धावची संधी. गडी बाद आणि गेट बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. कोई यहाँ है नाचे नाचे, कोई वहाँ है नाचे नाचे, सारे हंसी यहाँ नाचे नाचे, सारे जवां है नाचे नाचे. औवा औवा तुमसे प्यार. औवा औवा मानो ना मेरे यार. औवा औवा तुमसे है 5 चेंडू. चला जे टॉप 3च्या टीम असतील त्यांना उद्या कोल्हापुरी गड्ड्यामध्ये मिसल पाव फ्री असतील कधी पण. टॉप 3 5 चेंडू. धावफलक 20. 4 चेंडू 4. कोल्हापुरी मिसल यांच्यातर्फे येणाऱ्या 3 पहिल्या संघांसाठी कोल्हापुरी मिसल बिंगरीच्या बाजूला पूर्ण नाश्ता फ्री असणार आहे. तुम्ही उद्याच्या दिवसाचा लाभ घेऊ शकता. फाईनलीच्या दिशेने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि नो +4 5 धावा. गम है कोई तो दम मारो यारो, दम की दुआ से गम भी खुशी है. चूर नशे में ये जिंदगी है. थँक्यू. चला धावफलकावरती धावा 4 ने पुढे सरकताना 25 धावा. 25.
पुन्हा एकदा बोलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी, किशन जोजी यष्टीरक्षक, चांगलं यष्टीरक्षक. तर धावांचा विचार केला तर जलद गती थांबवली, एकेरी धाव्याने धावफळ पुढे सरकताना 26 रन ऑनवर्ड. 5 चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ, धावसंख्या झालेल्या आहेत 26. समीर स्ट्राईक एंड वरती. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करण्यात येते जयसाई विरार या संघाकडून. हॅलो चेक चेक टेस्ट भिरकावून येण्याचा प्रयत्न, भिरकावून गेला, आउट ऑफ द Hello. बार. Check, गडी बाद, check, test. बॅक टू द पवेलियन. समीर कम ऑन डीजे. चेक चेक हॅलो चेक चेक जवानी खिलती कली सा खिला रूप, चेक टेस्ट जाने कब कैसे कहां हाथों से फिसल जाए, जैसे ढल जाए चढ़ी धूप. Once in every lifetime comes a love like this. I मॅच. चला थोडी टीम मीटिंग कमी करायची आहे. जयसाई विरार हा संघ धावफलकाचा विचार करत कधी धावा जाऊन पोहोचलेला 26 रन. हॅलो माईक चेक. 26 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं गोलंदाजी घेऊन आलेत आपल्या संघासाठी विवेक सर. तिसरा आणि महत्वाचा षटक आपल्या संघासाठी घेऊन आलेले आहेत विवेक सर. आणि सामना करतील ते समीर. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. गोलंदाजी मारवरती विवेक सर आणि स्ट्राईक एंडवरती विचार केला तर समीर. राहुल समीर बॅक टू द पवेलियन जाताना दिसला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल. आता बघा मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, क्षेत्ररक्षण लॉंग ऑन, तब्बल 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतात त्या दिशेने. ऑफच्या दिशेने टोलून दिला अक्षय. अति घाई आणि संकटात नाही असं समीकरण दिसलं. कम ऑन डीजे. तुम नाचो, जितनी तुम प्यार से जी लोगे उतनी ही जिंदगी रंबा हो, संबा हो. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावाचा विचार केला तर धावा धावलेल्या आहेत आता 30. एक चेंडू 30 धावा. कुठेतरी मोमेंटम तोडला गेलंय. शिफ्ट होणार तर जयसाई विरार या संघाकडे. पण आता विषय गंभीर असतो तर राहुल हा खंबीर उभा आहे आपल्या संघासाठी. पहिला गडी लवकर माघारी परतला तर रोहित जयस्वाल, तर राहुलच्या खांद्यावरती जबाबदारी यशस्वीरित्या. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट इज अ फेल. इट्स अ डॉट बॉल. पंच चेक करताना पंचांचा रिव्ह्यू आहे. चला चेक करून सांगायचं आहे. धनंजय पाटील सर, धनंजय मांगेला सर, क्षमा असावी सर, चेक करून सांगतील. बघा मागच्या मॅचचा विचार केला तर वरद विनायक विरुद्ध ओम साई मनवेलपाडा. चला आपण डगआउटच्या दिशेने सुद्धा बघू शकता. आदरणीय संग्रामबाई यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांच्या सहकारी त्यांचे जयेश पाडावे डावकुराताचा फलंदाज, त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि चला पारितोषिक आलेलं आहे विवेक सर यांनी जर का लगातार 2 गडी बाद केले तर आदरणीय संग्रामबाई बुले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. लगातार 2 गडी बाद केले तर विवेक सर यांच्यासाठी. चला धावफलकावरती धावा जोडल्या गेलेल्या आहेत 30-30. 2 चेंडू 30 धावा. एक जलद गतीने नेहमी गोलंदाजी करतो हा गोलंदाज. धावफलकावरती धावा 30 आणि वेगवान दिशाहीन गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. वाईट. पुन्हा एकदा कुठेतरी दिशा चुकली आणि वाईड. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागलेल्या 32. पारितोषिक लागलेल्या लगातार 2 विकेटसाठी आदरणीय संग्रामबाई बोले यांच्याकडून 500 रुपयाचं. आणि आता कुठेतरी 2 लगातार वाईड आले विवेकचे. स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडूची सांगता, एक चांगलं कमबॅक.
राहुल शाही फुलटॉस मध्ये पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षयनी जी चुकी झाली होती ती चुकी आता सुधारली आपल्या संघासाठी. 3 धावा कुठेतरी रोखल्यात. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर हार्ड हिटर स्ट्रायकर वरती येताना निरंजन येतो साहेब नुमकीने. असं कुठेतरी ओळख आहे नेमाबाजी संघाकडून खेळताना. धावफलकावरती धावा घ्यावल्यात 32. 4 चेंडू शेटच्या मार्ग करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू वाढलाय. धावचीची संधी पंचांकडे दाद. पंचांचं निर्णय आउट गडी बाद. बॅक टू द पवेलियन. राहुल पंचांचा रिव्ह्यू आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे 32. पंचांचा रिव्ह्यू आहे. चेक करून सांगायचं आहे. 3-2 32 धावा धावफलकावरती लावण्या गेल्यात. हॅलो माईक चेक. बत्तीस धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 32 36 33 झालेले आहेत. हॅलो डबल 3 33 धावा लावून गेले आहेत. हॅलो माईक चेक. चला पंचांचा निर्णय पेंडिंग. एक मोठा कुठेतरी बाद होण्याची शक्यता असू शकते जर का पंचांचं डिसिजन राहिलं. 3 राहुलच्या खांद्यावर जबाबदारी आहे. रोहित जयस्वाल लवकर माघारी परतला पण आपली एक चौकारांची आतिषबाजी त्यांनी या सामन्यात सुद्धा दाखवली. लगातार 3 चौकार आणि गडी बाद. बॅक टू दी पवेलियन. आणि रोहित जयस्वालचा जसा उल्लेख केला त्यानंतर त्यांचे छोटे बंधू राहुल जयस्वाल मैदानाच्या आतमध्ये येताना. कॉंग्रॅच्युलेशन श्रेयस. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावफलकावरती धावा 3 33. चला थोडी घाई करायची आहे. जयसाई विरार संघ टीम मिटिंग सुद्धा कमी करायची आहे. कमिटीकडून ही सूचना वारंवार सांगण्यात येते. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 3 33. शेवटचा चेंडू स्टेटच्या दिशेने विरकावून देण्याचा प्रयत्न. चुकी करते. चुकीचं रूपांतर. चेंडू ट्रॅव्हल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. एक इझी चौकार. गोलंदाजी हॅलो नेहमी महत्वाचं 4थं षटक आता होतं आपल्या संघासाठी आणि जितक्या होतील तितक्या धावा कमी खर्च करतो. म्हणजे धावा देणं आवडतच नाही कुठेतरी. कंजूस गोलंदाज म्हणता येईल. हिमांशू गोलंदाजी मारवरती सज्ज. धावचीची संधी. विवेक सर एक चांगला जलद गती. आता बघा आता समीकरण चुकते. मारंबर फाडत फेकला. मॅच डोंगरपाड्यात चालू आहे. कुठेतरी चुकी करताना दिसत आहेत. हॅलो हॅलो माईक चेक. धावफलकावरती धावा विचार केला तर 38 रन ऑन बोर्ड. 38 धावा झालेल्या आहेत. स्टेटच्या दिशेने भेडकावून देण्याचा प्रयत्न. नॉन शाईकरांचा बॅटरच बनलाय 12वा क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये. आणि कुठेतरी विरार या संघासाठी 3 धावा त्यांनी सुद्धा रोखून दाखवलेल्या आहेत. माईक चेक चेक. धावसंख्या 39. माईक चेक. धावसंख्या 39 रन ऑन बोर्ड. करण पाडे चुकी करताना दिसतोय.
हॅलो 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 43 43 रन ऑन बोर्ड. हॅलो 43 हॅलो 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 मुरली वसंत पेरे. हॅलो सूर्यकांत दादा पाटील यांचा संघ आगरी सेनेचा. Hello. Check. Check. Test. हॅलो धावसंख्या 45 रन ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू मार्गस्थ पहिल्या इनिंगचा फक्त दरम्यानच्या दिशेने कट केलेला. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. धावचीत कुठे घ्यायची होती आणि कुठे घेतली. इनिंगची समाप्ती. 46 धावा कंप्लीट झाल्या. 47 धावेचा एक मोठं आव्हान असणार आहे जय साई विरार या संघासाठी. त्यानंतर रंगणार आहे फायनलचा महासंग्राम. फायनलच्या तिकीटचा विचार केला तर आता फायनल मध्ये एक संघ पोहोचलेला आहे. तो संघ आहे होम टीम वरद विनायक संघ. फायनलला जाऊन विराजमान आहेत. हॅलो चला जय साई विरार बॅटर पाठवायचे आहेत. जय साई विरार करण पाटिल और गौतम पाटिल की जोड़ी मैदान की तरफ आते हुए. ये दोनों खिलाड़ी महान खिलाड़ी एनसीसी की तरफ से खेलते हुए दिखते हैं. जसा एनसीसी चा उल्लेख केला जात असतो तेव्हा करण पाटील एनसीसी बी कडून एक मोठा खेळाडू नेहमी खेळताना दिसतो. नेमा बॉईज संघ इझिली कुठेतरी 45 धावेचा पाठला करून तर नाही देणार जयसाई विरार या संघाला. कारण की एक मोठं आव्हान चेस करायचंय. .47 धावेचा आव्हान आहे. 47 बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमचा खारबीरचा बेस्ट ऑफ लक असणार आहे. चला खारवीर यांचा संघ जयसाई विरार त्यांना खूप सहकार्य करतात कारण की ऑरेंज त्यांचा फेवरेट कलर आहे. चला गौतम पाटील पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. आता मोरेगावातून आवाज वाढला असेल नेमा बॉईज. गोलंदाजी मारवती अनिकेत. खंबीर सर काय म्हणतायत समजत नाही. घे का चौका. चेंडू मारण्याचा प्रयत्न काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू अडवलाय. आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. कुठेतरी एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी मोमेंटम शिफ्ट नाही होऊन देत म्हणजे मॅच असे आम्ही से देखते हुए. आता स्ट्राइक एंड वरती करण पाटील. सुरेख निर्धाव चेंडूची सांगता. आ बेल मुझे मार असा कुठेतरी चेंडू हाताळला होता पण बैलाला कुठेतरी मारता नाही आलं असं चित्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 1 धाव. जय साई विरार विरुद्ध नेमा बॉईज. एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये.
ऑफच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल करते बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओके, पंच गंभीर पाटीलची बाउंड्रीची इशारा करून दाखवताना धावफलकारची धावा आता 5. दिशाहीन गोलंदाजी निर्धाव चेंडू सांगता करण पाटिल को पूरी तरह से बेट करते हुए एक विशेष सूचना है. हॅलो, जे प्रेक्षक वर्ग क्रीडाप्रेमी ज्यांना ज्यांना हा आवाज जातोय त्यांनी या विशेष सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. स्वरूप इलेव्हनचा गणेश याच्या गळ्यातली चैन 1.5 तोलाची सोन्याची चैन कुठेतरी पडलेली आहे आज खेळताना. जर का कोणाला मिळाली असेल तर स्टेजच्या दिशेने जमा करू शकता प्लीज. आयोजन कमिटीकडे चैन जमा करायची आहे. चेंडू विरतावून गेलाय. आदरणीय सदानंद पाटील स्टँडला चेंडू अभिवादन करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलिंद पाटील अँड गँग त्यांना सुद्धा चेंडू अभिवादन करून गेलेला आहे. ते सुद्धा आपल्यापर्यंत उपस्थित आहेत. एक विशेष सूचना होती. स्वरूप इलेव्हनचा गणेश याची सोन्याची चैन मैदानाच्या दिशेने आज खेळताना नॉकआउटचे सामने चालू होते तेव्हा खेळताना कुठेतरी पडली, हरवलेली आहे. त्यांनी ही सूचना सांगितली आहे. जर कोणाला चैन भेटली तर आयोजन कमिटीकडे जमा करायची आहे. थँक्यू. धावफलकावरती धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 रन ऑन बोर्ड. फिरकावून देण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. हा येतोय लावाचून अंमल तंबाखू ते दनादन चौकार. मैदानाच्या आतमध्ये आता गौतम पाटील कुठेतरी फायर होताना दिसतोय. खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है. जसा करण पाटीलच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती चौकार तसाच कुठेतरी गौतम पाटीलच्या बॅट मधून चौकार. ये दोनों पाटिल जैसा के है सबसे कातिल. पुन्हा एकदा आणि चांगलं क्षेत्ररक्षण ओके नावाने एक लांब पदाचे हात आले आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. चला, पारितोषिक आलेला आहे लगातार 3 चौकारसाठी श्री स्पोर्ट्स संघाचे ओनर आदरणीय संग्रामभाई बुले यांच्याकडून 500 रुपये. लगातार 3 चौकार कोणत्याही खेळाडूने मारले तर. धीरेंद्र पाटील सर ओके. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने समालोचन कक्षाकडे चेंडू येता वाजला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. बघा, या संघाचा वारंवार उल्लेख केला जातो. नेमा बॉईज संघ का सातत्याने सर्वीकडे फायनल पोहोचून प्रथम पारितोषिक का चॅम्पियन बनतात तर यांचा डिफेन्स खूप चांगला आहे. एक क्षेत्ररक्षण 11चे 11 क्षेत्ररक्षक कुठेतरी एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करताना दिसतात. आता धावसंख्या ती पोहोचल्या. धावसंख्या 15. पुलटा चेंडू भिरकावून दिला इन टू द ग्रॅब श्रेयस गुरवच्या हातामध्ये सीमारेषा बाहेर. चार चेंडू 19 रन ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 4 चेंडू 19 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 19 धावा धावफलकावरती. शेवटचा 4 चेंडू 19. 4 चेंडू 29. गणेश पुन्हा एकदा चेंडू डायरेक्ट आउट ऑफ द पार्क. आता एक मोठा आदरा जय साई विरार. गौतम पाटील बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये आता त्याची जागा घेण्यासाठी अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना. धावफलकावरती धावा 19. 5 चेंडू 19.
हा येणारा एक चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हा एक निर्णायक चेंडू असेल, कारण की धावफलक कितपर्यंत जाऊ शकतं आणि शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा असतील जयसाई विरार आणि डिफेन्स करण्यासाठी नयमा बॉईज या संघासाठी. मोरेगावातील हा संघ, मोरेगावचा प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण बघू शकता आता वाढताना. फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, पण एकेरी धाव्याने कुठेतरी संतोष करावा लागेल. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले 2-0-20. 10-10चा करंट रन रेट. आता जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील 27. 12 चेंडू आणि 27 धावा पाहिजे असतील जयसाई विरार या संघाला जिंकण्यासाठी. आणि त्यानंतर विचार केला तर 12-27 डिफेन्स करावा लागतील नयमा बॉईज या संघाला. चला, महत्वाचा षटक आणि महत्वाच्या षटकाच्या क्षणी नेहमी आठवला जातं सिद्धेशला. एक महत्वाचं षटक आहे. आता बीपीएल ची स्पर्धा झाली विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने. ज्या विरार प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा किताब याच्या नावावर आहे. पहिल्या सीझन आणि पहिल्या सीझनचा बेस्ट बॉलर सिद्धेश. गोलंदाजी मारवरती हाताला इजा झाली तरी त्याच हाताने गोलंदाजी करताना कुठेतरी सिद्धेश. स्टाईल बघू शकता. पहिला चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा बघा. अक्षय सुद्धा त्याला बीट करण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. धावसंख्या 21. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना 21 धावा. 2-1-21 रन बोर्ड. करण पाटिल अक्षय को समझाते हुए ये गोलंदाज को कैसे खेलना, ये महान खिलाडी है. आपल्या संघासाठी नेहमी महत्वाचं षटक हाताळतो सिद्धेश. फोर 141 रन ऑन बोर्ड. सॉरी 21. चला, थोडी घाई करायची आहे. फायनलची मॅच सुद्धा खेळवायची आहे. चला, थोडी घाई करायची आहे. चला, सामन्याचा विचार केला तर हाही सामना कुठेतरी रंगणार आहे, कारण की दोन मोठे संघ मैदानाच्या आतमध्ये. जयसाई विरार या संघाचा विचार केला तर सर्कल क्रिकेटचा अनुभवी संघ असं बघता येईल त्या संघाकडे, कारण की हा संघ दरवर्षी बीपीएल स्पर्धा खेळायचा तर सर्व खेळाडूंना कुठेतरी अनुभव आहे सर्कलच्या स्पर्धेत खेळण्याचा. त्यानंतर नैमा बॉईज संघ विरार क्रिकेट असोसिएशनचा टॉपचा वन संघ असं कुठेतरी म्हणता येईल, कारण की यावर्षी सर्वात जास्त MCC स्पर्धा असू दे, पिवळा चषक, त्यानंतर SPL, सभापती चषक, या सर्व ठिकाणी हा संघ कुठेतरी चॅम्पियन संघ घोषित करण्यात आलेला आहे. कारण की एक मेहनत या संघाच्या माध्यमातून आपल्याला दिसले. सातत्याने रोहित जयस्वाल आपल्या संघासाठी एक चांगली खेळी दिसतो. रोहित जयस्वाल याचा विचार केला तर या ग्राउंडवरती एक नवा विक्रम सुद्धा त्याच्या बॅटमधून दिसला. 6 चेंडूवरती 6 चौकार आणि 17 चेंडूमध्ये 51 धावा ठोकल्या त्यांनी सुद्धा. त्यानंतर तो रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न सुद्धा, त्या रेकॉर्डची बराबरी दिशा आहे आणि थडम्यांच्या दिशेने ठोकून दिला. त्या रेकॉर्डची बराबरी श्रेयस गुरव यांनी सुद्धा केली. 17 चेंडूमध्ये त्यांनी सुद्धा 51-52 धावा काहीतरी ठोकल्या. म्हणजे एक चांगली फलंदाजी म्हणू शकता. रेकॉर्ड बनते हे तुटणे गेले. त्यानंतर आकाशजी गरज यांनी काल हॅट्रिक घेतली आणि आज सुद्धा आपल्याला स्वरूप इलेव्हनच्या रोहन पालांडे याच्याकडून हॅट्रिक आणि एक मोठा गडी बाद होताना दिसतोय. करण पाटील बॅक टू द पवेलियन. आता कुठेतरी सामन्याचा रंग बदलताना सिद्धेशला ज्याच्यासाठी आणलं होतं ते करून दाखवले. करण पाटील एक मोठा आदरा. बॅक टू द पवेलियन. धावफलकावरती धावा 22. आता येणारे 4 चेंडू मध्ये किती धावा जयसाई विरारचा संघ करू शकतो. ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न अनिकेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 2-3 23 रन ऑन बोर्ड.
23 धावा. अक्षयच्या खांद्यावर कुठेतरी जबाबदारी आहे, कारण की दोन करण पाटील आणि गौतम पाटील बॅक टू द पवेलियन जाताना अक्षयच्या बॅट मध्ये आता जबाबदारी टोलवण्याचा प्रयत्न, पण सिद्धेश हात खोलण्याची संधी नाही देत आहे. एक चांगलं क्षेत्र गोलंदाजी सिद्धेशच्या माध्यमातून आपण बघू शकता. संग्रामभाई भुले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं. कोणत्या पण बॅटरनी जर का लगातार 3 चौकार मारले तर संग्रामभाई भुले यांच्याकडून 500 रुपये लागलेले आहेत. चार चेंडू 23 धावा. आता कुठेतरी सामनाचं चित्र बदलताना दिसतंय. दिशाहीन गोलंदाजी. चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल करते बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा धावफलकामध्ये ऍड. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोचलेला आहे 27. 27 रन ऑन बोर्ड. 27 धावाचा पाटला. 5 बॉल झालेत. 5 बॉल 5 चेंडू 27 धावा. हा येणारा एक चेंडू निर्णायक चेंडू असेल. या एका चेंडूवरती माहित पडेल की शेवटच्या गोलंदाजासाठी 6 चेंडू मध्ये किती धावा ठेवल्या गेल्यात. 5 चेंडू 27 रन ऑन बोर्ड. येणारा एक चेंडू या सामन्याचं चित्र सांगून जाईल. जैसा विरार की नेमा बॉयज. रोहित जयस्वाल वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करताना दिसत आहे. रोहित जयस्वाल स्वतः स्क्वेअर लेगच्या दिशेने जाऊन उभे आहेत आणि लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण इकडे येताना दिसतात. थोडस स्ट्रेट कुठेतरी ओपन ठेवलेलं आहे. भिरकावून देण्याचा प्रयत्न. आता एकेरी धाव्यांनी संतुष्ट. धाव फलकावरती धावा रोखल्या गेल्या. 28 वरती धाव फलक रोखलं गेलं. आता शेवटच्या षटकामध्ये पाहिजे असतील 6 चेंडू मध्ये 19 रन ऑन बोर्ड. शेवटच्या चेंडू मध्ये 6 चेंडू मध्ये 19 धावा मारण्याचा प्रयत्न असेल जयसाई विरार. अक्षयचा विचार केला तर हे समीकरण त्यांनी एकदा पार करून दाखवलं होतं. ती स्पर्धा होती सी सर्कलची. आता 6 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असतील. 6 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असतील. चला 6 चेंडू 19 धावा. येणारे 6 चेंडू खूप महत्वाचे. निर्णायक चेंडू. कोणाला मिळेल फायनलचा तिकीट. कोण असेल अक्ष 11 डोंगरवाडा चषक 2024. प्रथम पारदर्शक रोख रक्कम 50,000 रुपये. कोण ठरणार आहे चॅम्पियन फर्स्ट सीझनचा अक्ष 11 डोंगरवाडा चषक. विरार क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने प्रथमतः ही सर्कलची स्पर्धा. रिव्हर्सिपचा अटॅम्प्ट. चेंडू ट्रॅव्हल करता करता वाजला. ओकेच्या बॅट मधून एक चांगलं क्षेत्ररक्षण. यस नो यस नो यस नो ऍज इट इज नो. आता 5 चेंडू आणि 18 धावा मोरेगावच्या दिशेने. आदरणीय सदानंद पाटील दादा स्टँडच्या दिशेने आपण बघू शकता. उजव्या बाजूला मोरेगावचे सर्व फॅन्स सर्व प्रेक्षक वर्ग. तिकडे सुद्धा टाळ्यांचा जल्लोष. हे चित्र हे समीकरण कुठेतरी आता हार्ड आहे. 5-18 ची मॅच. गोलंदाजी मार्गवरती रोहन जयस्वाल. सवार इंटू द गैप मारण्याचा प्रयत्न. उनके बड़े भाई आते हुए. 4-17 इधर तो खतरा मंडरा रहा है. जयसाई विरार के सर पे अभी खतरा दिखते हुए. 4-17 जयसाई विरार. आता पूर्णपणे चांगला कमबॅक जयसाई विरार या संघाचा आपण पाहू शकतो. 4-17 ची ही मॅच. आता खतरा नेमाबाई संघ फायनलच्या दिशेने जाताना. समीर सुद्धा टाळ्यावरून कौतुक करतो. आता कुठेतरी तिकीट मिळणार आहे या ठिकाणी सुद्धा. अक्ष 11 डोंगरवाडा चषक मध्ये सुद्धा चॅम्पियनचं तिकीट. पुन्हा एकदा धाव चेंडूची सांगता. मोरे गावातील हा नेमाबाई संघ आपली छाप विरार क्रिकेट असोसिएशन या वर्षी अशी छोडतोय जसं की कित्येक वर्षापर्यंत आठवण राहील की हा संघ प्रत्येक ठिकाणी चॅम्पियन ठरतो. चेंडू इंटू द गॅप. असे फटके कुठेतरी पहिला पाहायला मिळालं चित्र कुठेतरी वेगळं असतं. मागे बरकतोय जयसाई विरार संघ थोड्यासाठी कमी. एक सन्मानपूर्ण अक्षय. कॉंग्रॅच्युलेशन जयसाई विरार संघ. सिद्धेशला बघा. सिद्धेशला नेम मारून दाखवायचं. नेम मारायचा ना मारायचा चेंडू आमच्याकडे. नेम मारायचा चेंडू आमच्याकडे. नेम. कॉंग्रॅच्युलेशन नेमा बॉयज. हार्ड लक जयसाई विरार. एक चांगली खेळ.
चला रोहित जयस्वार समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं. रोहित जयस्वार